हाय यूट्यूब फॅमिली, चला तर मी आज बनवणार आहे पुरणपोळ्या. तर मी अशी आमटीची तयारी करून घेतली होती. हिरव्या मिरचीची आमटी करते मी. लसूण खोबरं सगळं भाजून घेतलं होतं, कांदा आणि दूध तापायला ठेवलं होतं एक साईडला येळवणी काढलं होतं आमटीसाठी, खूप सारं निघलं होतं. आणि मस्त असं पुरण वाटून ठेवलं होतं. पुरण परतायचं राहिलं होतं, नुसतं वाटलेलं होतं हे. आणि असं पटपट तयारी करून घेतली, कारण की मी पुरणाच्या स्वयंपाकाला लागले होते 7 वाजता. खूप उशीर झाला होता, कारण की मी कामाला गेले होते दिवसभराचे स्वयंपाकाचे बाहेरचे कामं करून आल्याच्यानंतर मी घरी केलं. आणि संध्याकाळी देवपूजा केली, कारण की सकाळी मला वेळ भेटला नव्हता. देवपूजा करून घेतली आणि स्वयंपाकाला लागले. पण आल्या पहिलं भांडे घासले, फरशी पुसली, कारण की घरात काही केलं नव्हतं. सकाळी नुसतं स्वयंपाक करून गेले होते आणि आज कामं पण भरपूर होते, म्हणून दिवस माझा अख्खा स्वयंपाकातच गेला कामावर. 3 वाजता आले आणि लगेच घरचं आवरलं, थोडंफार आराम केला थोडासा, कारण की उभं राहून खूप पाय दुखते. तर स्वयंपाकाचे कामं पण सोपे नाहीत. आणि मग घरी आल्यावर असं मस्तपैकी पुरणाचा स्वयंपाक केला. झाला माझा 2.5 तासात. 7ला लागले होते तर 9:30पर्यंत झाला. भांडे पण घासले डबल. पुरण म्हणलं की इतका भांड्याचा पसारा होतो, ते भांड्यावरच वैताग येते मला तर. पण घरात सगळ्यांना पुरणपोळ्या आवडतात, असं न खाणारं कोणीच नाही. त्याच्यामुळं मी प्रत्येक सणाला पुरणपोळी करते, कारण की माझ्या लेकरांना पुरणपोळ्या आवडतात. कामावर केल्या होत्या, पण म्हणलं चला आज आपल्या मुलांना पण खाऊ घालूया, कारण की आज सकाळपासून सगळ्यांचा प्लॅन होता पुरणपोळ्या करायच्या म्हणून. खूप दिवस झालं पुरणपोळी खाल्ली नव्हती. तर मस्त झाला होता पुरण, आणि गडबडीत केलं पण पुरण छान झालं. पोळ्या पण मस्त होऊ लागल्या, फुटल्या नाही, काही नाही. माझे मुलं तर इतक्या पोळ्या मस्त खातात ना आवडीनं. त्यांना पुरण पण आवडतं आणि पोळ्या पण आवडतात. तर मी असं आमटी करून घेतली, आधी गुळवणी करून घेतली, भात केला आणि पोळ्या करू लागले. चला म्हणलं आधी देवाला नैवेद्य दाखवूया, म्हणजे लेकरं जेवायला मोकळी. ते पुरण खाण्यासाठी पण थांबले होते, कारण की मी देवाला ठेवलं नव्हतं ना नैवेद्य, म्हणून येऊ विचारत होते मम्मी झालं का नाही. म्हणून मी आधी देवाला नैवेद्य ठेवायला घेतला. देवाला नैवेद्य ठेवलं की मग पुरण खा, पोळी खा, काही वाटत नाही. पण उष्ट करून नको वाटतंय. आणि देवपूजा केल्यावर इतकं भारी वाटत होतं मला, कारण की दिवसभर माझ्या मनाला एक हेच लागलं होतं, होर देवाची देवपूजा नाही केली. कामाला गेले पण माझं कामात लक्ष नाही लागलं, कारण की आज सणासारखा सण आणि देवाला आज आंघोळ पण नाही, अगरबत्ती नाही, दिवा नाही. पण आल्यावर पहिलं नाही, पण आधी मी घर स्वच्छ केलं, भांडे फरशी सगळं केलं आणि नंतरच देवपूजा केली. तर घरात जरा प्रसन्न वाटत होतं मलाच. देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि परत राहिलेल्या पोळ्या केल्या. जाऊ द्या, देव पण समजून घेईन मला, कारण की माझ्या मागं गडबडत तशी कामच असतं. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत काम असते. तर असा नैवेद्य दाखवून घेतला आणि लेकरं जेवायला बसले होते. तर लेकरांना जेवण वाढून त्यांनाच घेतले, स्वतःच्याच हाताने घेतले. पाणी पण आलं होतं, म्हणलं पाणी भरते मी स्वयंपाक करता तुम्ही जेवण घ्या, कारण की त्यांना पुरणपोळी म्हणलं की खूप भूक लागते आणि सगळ्यांना आवडतात. तर असे जेवायला बसले होते तिघं पण, तिघाच्या हाताने वाढून घेतलं. ते पण आले नव्हते, मग ते आल्याच्यानंतर आम्ही दोघं सोबत जेवलो होतं. आणि असा होता आजचा ब्लॉग. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा चॅनलला, कारण की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि असंच माझ्या चॅनलवर प्रेम देत राहा, कारण की नवीन यूट्यूबर आहे मी आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.